जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावाने जर तुमची शेतजमीन असेल तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची करावी लागणार आहे, ती म्हणजे ई-पीक पाणी. शेतकरी मित्रांनो, ई-पीक पाणी म्हणजे काय ही तुम्हाला सांगायची गोष्ट नाही आहे. आता सर्व शेतकऱ्यांना माहिती झालेलं असेलच की ई-पीक पाणी म्हणजे काय आहे. ई-पीक पाणी हे असं एक ॲप आहे की त्यामधून आपल्याला आपल्या शेतातील स्वतः आपण पिकं जी आहेत ते आपल्या सातबाऱ्यावरती नोंद करू शकणार आहात. तर मित्रांनो, 2 ऑगस्ट पासून ई-पीक पाणीला प्रामुख्याने सुरुवात झाली होती. आज आहे 17 सप्टेंबर 2025. तरी देखील भरपूर शेतकऱ्यांची ई-पीक पाणी अजून झालेली नाही. त्याचं काही कारण आहेत. प्रामुख्याने पहिलं कारण आहे ते म्हणजे ई-पीक पाणीचं जे ॲप आहे ते व्यवस्थितपणे चालत नाही. त्याचबरोबर अजून काही जे अडाणी शेतकरी आहेत त्यांना याबाबतची कोणतीही कल्पना नाही आणि असे काही शेतकरी आहेत की त्यांना ई-पीक पाणी करायचे आहे हे माहिती आहे, परंतु त्यांच्याकडे मोबाईल नाही व त्यांना हे ॲप वापरता येत नाही. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? समजा तुमची यावर्षी ई-पीक पाणी झालीच नाही, तर तुम्हाला काय करावं लागणार? याच्या माध्यमातून आपण विस्तृत माहिती घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठीत. पाणी करण्याकरिता शेतकऱ्यांना काही ठराविक कालावधी हा दिलेला असतो. तो खरीप, रब्बी, बहुवार्षिक, उन्हाळी या विविध हंगामामध्ये लागू होतो. तर शेतकऱ्यांच्या पाठोपाठ एक सहाय्यक लॉग इन म्हणून असते. ही जी सहाय्यक लॉग इन असते ती प्रत्येक गावामध्ये लोकसंख्येनुसार सहाय्यक निवडले जातात. जर तुम्हाला सहाय्यक म्हणून काम करायचं असेल तर त्याची देखील प्रोसेस आहे. तुम्हाला तुमच्या गावामध्ये सहाय्यक कोण आहे हे सुरुवातीला तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला गावचे जे तलाटे आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारायचं असतं की आमच्या गावामध्ये पीक पाणी करण्याकरिता सहाय्यक कोण आहे. ते तुम्हाला त्याबद्दलची माहिती देतील. सरळ तुम्ही त्या सहाय्यककडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की बाबा, माझी जी ई-पीक पाणी आहे ती राहिलेली आहे आणि तुम्ही ती करून द्यावी. तर त्यांचं ते काम आहे, पीक पाणी सहाय्यकाचं काम आहे की जे काही राहिलेले ई-पीक पाणी आहेत ते त्यांना करून द्यावं लागतं. ते त्यांचं प्रमुख काम आहे. तर त्यांची जी ई-पीक पाणी ॲप असतं ते आपल्या शेतकरी स्तरावरपेक्षा व्यवस्थितपणे चालत असतं, कारण त्याच्यावरती लोड हा खूप कमी असतो. जर तुम्हाला तुमची ई-पीक पाणी कोणत्याही कारणास्तव जर राहिलेली असेल तर तुम्हाला डायरेक्ट तलाठी यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांना विचारायचं आहे की माझी ई-पीक पाणी झालेली नाही, आमच्या गावामध्ये सहाय्यक कोण म्हणून काम करत आहे त्यांच्याकडे जायचं आहे आणि निशुल्क म्हणजे एकही रुपया न घेता ते तुमची ई-पीक पाणी करून देतील. तर मित्रांनो, घाबरायचं काहीच कारण नाहीये. तुमची ई-पीक पाणी जर राहिलेली असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये. सहाय्यक यांच्याकडे जाऊन तुमची ई-पीक पाणी करून घ्यायची आहे. ई-पीक पाणी केल्यानंतर लगेचच तुमच्या सातबाऱ्यावरती आपल्या पिकांची नोंद होणार आहे. त्यामुळे घाबरून जायचं काम नाहीये. ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. तुम्हाला पुढील कोणत्याही प्रकारची अडचण ही येणार नाही. मित्रांनो, अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद.